नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. खरं तर आता निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि अखेर निकाल लागला. आणि या निकालामध्ये अर्थात आरोप प्रत्यारोप प्रचाराच्या दरम्यान झाले खरे, पण शेवटी पुन्हा एकदा जनतेने जो कौल दिला तो मान्य करावाच लागतो. आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं जे काही यंदा रान पेटवलं होतं, अजितदादांनी अक्षरशः पिंजून काढले होते सगळे प्रभाग, आणि मग त्या माध्यमातून जी काही आकडेवारी समोर आली त्यात जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा घड्याळाचे काटे फिरून 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 परत त्याच आकड्याच्या पुढे फक्त एक आकड्याने सरकले आणि 37 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळाल्या. अर्थात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असाच की ज्यांनी प्रचारादरम्यान आणि आपल्या अनुभवाच्या माध्यमातून नेहमी आपली ताकद दाखवून दिली आणि एक दोनदा नव्हे तब्बल 7व्यांदा याच महापालिकेमध्ये नगरसेवक या पदी ज्यांची यावेळी देखील निवड झाली ते म्हणजे भाई अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष योगेशजी बहल. आणि आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. भाई, PCMC न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं तर माणसं एकदा दोनदा तीनदा असं करता करता पण तुम्ही तर थेट 7व्यांदा निवडून आलेला आहे. अर्थात 1986ची जी पहिली महापालिका स्थापन झाली तो अपवाद वगळला तुमचा. वयाच्या 23व्या वर्षी तुम्ही पहिली निवडणूक लढवली होती आणि मग पुन्हा एकदा 29व्या वर्षी मैदानात उतरलात. ते आज तुमचं वय रनिंग आहे 63. पण या 63 वयामध्ये देखील 7व्यांदा निवडून येणारा सर्वात तरुण नगरसेवक म्हणून तुमची नियुक्ती झाली, याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. भाई, कारण यावेळी 15,725 इतकी मतं आपण मिळवलेली आहेत. अर्थात तुम्ही एकटे आला नाहीत, आपल्या प्रभागातल्या सगळ्यांनाही घेऊन आलात. मग अगदी वर्षा जगताप असतील, मनीषा लांडे असतील, जितेंद्र धनावरे असतील, यासोबत जोडीला जो असलेला प्रभाग आहे 21 तिथे देखील क्लीन स्वीप केलंय. पण हे सगळं करताना आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून जेवढ्या जागा उभ्या केल्या तितक्या प्रमाणात जागा यायला पाहिजे होत्या, त्या काही आल्या नाहीत. त्यामुळं याबद्दलचं एक थोडक्यात विश्लेषण आपण पहिल्यांदा करूयात आणि मग पुढे जाऊ. अर्थात आम्हाला सर्वांनाच खूप अपेक्षा होती. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला हा गड आहे आणि यामध्ये अचानक 2017मध्ये खिंडर पडलं. ते आदरणीय मोदी साहेब 2014मध्ये त्यांची लाट आली आणि त्यानंतर मग ते वॉर्डाची रचना, 4चा प्रभाग, आमचा ओव्हर कॉन्फिडन्स, या सर्व काही गोष्टींमुळे आमचा 2017मध्ये केवळ 36 सीटवर आम्हाला समाधान मानावं लागलं. यंदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड विश्वास होता आणि ज्या पद्धतीने अजितदादांनी एक झंझावत प्रचाराचा दौरा आणि त्यांची तोफच म्हणली तरी चालेल, तर इतक्या चांगल्या पद्धतीने प्रचार चालला होता. परंतु थोडंसं आम्हाला अवधी कमी पडला. दादांच्या प्रचाराला पण थोडासा उशीर झाला म्हटलं तरी चालेल. आणि आचारसंहिता ही आता आज होईल निवडणुका, उद्या होईल, काही लोक म्हणायचे 6 महिने होणार नाही, अशा पद्धतीमध्ये थोडं गाफील वातावरण होतं. कारण अनेक वर्ष निवडणूक होईल असं चाललं होतं. परंतु अचानक निवडणूक जाहीर झाली आणि 15 दिवसाचाच अवधी मिळाला. आणि या 15 दिवसाचा अवधी मिळाल्यानंतर सगळ्यांची दमछाक झाली. मग त्यावेळेला दादांना पुणे जिल्हा अख्खा बघायचा होता. या बाजूला त्याच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. आता पण तुम्ही बघताय की जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्याची धावपळ सुरू झाली. दादाने पुन्हा धावपळीमध्ये लागलेत. परंतु ज्या हिशोबाने भारतीय जनता पार्टीने 2017 नंतर 2022 पर्यंत जो 5 वर्षामध्ये कारभार केला आणि त्यानंतर 4 वर्षे प्रशासकीय राजवट, आपण पाहिलं असेल की आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला की या मागील 9 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय या शहरासाठी ते त्यांनी सांगावं. अर्थात ते सांगू शकले नाहीत, त्यांनी कुठेच उत्तर दिले नाही. दादांनी त्यांना पुरावे सहित आरोप त्यांच्यावर केले, त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही. या सर्व गोष्टी बाजूला ठेवत त्यांनी त्यांच्याच पद्धतीने त्यांची प्रचाराची धुरा पुढे नेली. आम्ही तिथे कमी पडलो हे मान्य करतो, कारण शेवटी जनतेचा कौल हा महत्त्वाचा आहे. आणि आपण पाहिलं असेल की पिंपरी मतदारसंघामध्ये आम्ही कमी सीट लढून सुद्धा त्या ठिकाणी अर्थात तिथं अजून पण आमच्या 8-9 सीट लागू शकले असतं. परंतु आमच्यातलं पण थोडंसं वेगळं राजकारण, शिवाय भोसरीमध्ये तर खिंडरच पडलं. पाहिलं आपण की भोसरीमध्ये तर अजिबात तिथं आमदारांनी, त्या महेश लांडगेंनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथं अजिबातच खाते पण काही ठिकाणी खोलू दिले नाहीत, अशी परिस्थिती झाली. आणि त्या ठिकाणी पण चांगल्या सीट अशा ज्या होत्या त्या तिथं पडल्या. भाई, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं पाहिलं तर 32 प्रभागांपैकी आपण 31 प्रभागांमध्येच निवडणूक लढलो राष्ट्रवादीतर्फे. एक तर आपण प्रभाग
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच दिला होता. पण मला असं म्हणायचं की त्या 31 प्रभागांपैकी 11 प्रभागांमध्ये अक्षरशः भोपळा मिळाला आपल्याला. पण जे 3 प्रभाग असे आहेत 9, 20, 21, 2 तर तुमच्या पिंपरीमध्येच येतात आणि त्या ठिकाणी तुम्ही अगदी क्लीन स्वीप दिलं. पण एक प्रश्न असा पडतो की दादांनी जे काही आरोप आणि मग त्याचे प्रत्यारोप आणि मग त्या सगळ्या प्रचाराच्या फैली सुरू झाल्या, असं वाटत नाही तुम्हाला की संपूर्ण निवडणूक कुठेतरी एकच व्यक्ती आणि एकाच व्यक्तीवर आणि मग त्या अनुषंगानं असलेला तथाकथित भ्रष्टाचार याच्यातच अडकून पडली, त्यामुळे फटका बसला असं मी म्हणता येणार नाही, पण फायदा झाला असं तरी कुठं म्हणता येतो? फायदा झाला नाही ते तुम्हाला म्हटलं ना की आम्हाला अपेक्षित फायदा झालाच नाही निश्चित त्या ठिकाणी. परंतु ते जसं तुम्ही म्हणता की काउंटर अटॅक किंवा त्याच गोष्टीमध्ये राहिलो, परंतु ते ॲक्च्युली बेस तर तो भाजपचाच होता ना अर्थात. परंतु ज्या पद्धतीने म्हणून म्हटलं तुम्हाला की ज्या पद्धतीने मागील 9 वर्षामध्ये जो काही 70-75 हजार कोटी रुपयाचा जो काही पैसा खर्च झाला या महापालिकेचा, तो गेला कुठे, कशावर खर्च झाला, हाच आमचा वारंवार प्रश्न होता आणि त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टी देऊ शकली नाही. परंतु कमी अवधीचा फायदा, जास्त पैशाचा वापर, यंत्रणेचा वापर, ताकदीचा वापर त्यांनी केला. आपण पाहिलं असेल की 2 प्रभागांमध्ये तर त्यांनी बिनविरोध काढली. आता बिनविरोध काढायला पण इनडायरेक्टली आमचा पक्ष कारणीभूत आहे त्याला. जर त्या ठिकाणी जर चांगला उमेदवार दिला असता, आता आमदारांचाच मतदारसंघ आहे ना 10, आता 10 मध्ये जर आमदारांना वाटलं असतं त्यांनी चांगला उमेदवार तिथं दिला असता तर ते निघाले असते. कारण एकेकाळी आमदारांनी तिथं निवडणूक लढवलेली आहे नगरसेवक म्हणून. बरोबर. त्यामुळे तिथे आमचा पक्ष कमी पडला. आता 10 नंबरमध्ये नाही तर अन्यथा जेवढं सीट जायची काही गरज नव्हती. परंतु त्यांनी मग स्वतःचा चिरंजीव 9 मध्ये उभा केला आणि 9 मध्ये समजा तिथं 9 मध्ये 4 सीट लागल्या, माझ्या 20 मध्ये 4 सीट लागल्या, 21 मध्ये 4 सीट लागल्या, 21 मध्ये 4 सीट लागल्या, 30 जो होता तिथं 3 लागल्या. अर्थात त्याच पद्धतीने जर तुम्ही वॉर्ड क्रमांक 19 म्हटलं तर 19 मध्ये तर भारतीय जनता पार्टीने जे दुसरे 2 नौके चेहरे दिले होते त्या ठिकाणी पण खरं पाहता आम्ही निवडणूक हारायचा का प्रश्नच येत नाही. त्या ठिकाणी पुन्हा आमच्याच लोकांनी त्याला कारणीभूत आहेत लोक की तिथे कब्बशी उभी केली आणि परत राष्ट्रवादीचीच लोक उभी राहिली राष्ट्रवादीच्या विरोधात. त्यामुळे तिथं 1 सीट आम्हाला केवळ 21 मतांनी तिथं आसवानीची सीट मिळाली. अन्यथा 100% ते आमचंच मतदान आहे. 4च्या 4 सीट आमच्याच लागायला पाहिलं होत्या. तसंच जर तुम्ही पाहिलं तर 14 मध्ये परत आम्हाला 3 मिळाले. बरोबर. 14 मध्ये त्या ठिकाणी आमच्या 4 येणं अपेक्षित होतं, तिथं 1 सीट आमचं गेलं. तर अशा पद्धतीने भोसरीमध्ये जसं तुम्हाला म्हटलं की निवळ साफ झाला, तुकडाच पडला तिकडे म्हणलं तरी चालेल. चिंचवड मतदारसंघामध्ये पण तीच परिस्थिती झाली की अनेक ठिकाणी एक सीट आला, ज्या ठिकाणी पण आम्हाला अधिक 3 किंवा 4 अशा सीट. अगदी बरोबर. आपण जर सांगवी बघितलं 32 त्या ठिकाणी पण तशीच परिस्थिती आहे. म्हणजे अतुल शितोळेंसारखे उमेदवार जे आहेत ते पण या ठिकाणी म्हणजे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते. इव्हन मोरेश्वर भोंडवे पडलेले आहेत. अगदी मच्छिंद्र तापकीर विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्ष ते पडलेले आहेत. इकडे आणखी एक प्रभाग 2 वर जरा थोडंसं आपण लक्ष देऊयात. रुपाली आल्हाट शिवसेनेतून आपण या ठिकाणी आपल्यामध्ये आल्या. अश्विनी जाधव तर त्या मागच्या वेळी विद्यमान होत्या, त्या भाजपमधून आपल्या इथे आलेल्या आहेत. वसंत बोराटे ते देखील भाजपमध्ये होते, ते आपल्यामध्ये आले. पण तरी देखील तो अख्खा पॅनलच पडलं. म्हणजे 2, 3, 4 मध्ये तर थेट भाजपने क्लीन स्वीप मारलेला आहे. तर मग या आपण तिथे जे काही उमेदवार आपण जे काही दिलेत, हे उमेदवार देताना आपण कुठे कमी पडलोय का उमेदवार देतानाच आपण तो विचार त्या पद्धतीने केला गेला नाही की इथे विनिंग कॅन्डिडेट किंवा इलेक्टिव्ह मेरिट काय असेल? नाही, वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक 1 आणि 2ची परिस्थिती अशी होती की तिथं 100% आमची 4 निघणार अशी परिस्थिती होती. प्रचाराची सुरुवात पण चांगली झाली, सर्व चांगलं होतं. पण अचानक तिथं नेमकं कसे कमी पडले, कुठं कमी पडले हे अद्याप. एक मध्ये तुम्ही 3 पण काढलेले आहेत. पहिल्याच प्रभागात 3 काढल्यात तुम्ही. म्हणजे जर साधना काशी त्यांचा अपवाद वगैरे. हो, पण तिथे पण कसं आहे 2 नंबरमध्ये तर आमच्या 4 सीट येणार असं अपेक्षित होतं. पण दादांची सभा देखील तिथे झाली, सगळं झालं आणि त्या ठिकाणचे कॅन्डिडेट पण सगळे चांगले होते. सेनेतनं आलेला, भाजपमधनं आलेला, आमचा राष्ट्रवादीचा असेल ते. पण अचानक तिथं खिंडर असं पडलं किंवा या पद्धतीने पडतील असं वाटलं नव्हतं. मग त्याचं कारण अजून आम्ही पण शोधतोय की असं काय घडलं की जेणेकरून ही 4 पडली त्या ठिकाणी. आणि सगळे नौके उमेदवार आलेले आहेत. हे तर आधी अनुभवी यात लढलेले आहेत हे. हो, म्हणजे मग मला असं म्हणायचं भाई की मुळात सगळ्यांची आपली जी संघटना बांधणी किंवा तुम्ही निवडणूक प्रचार प्रमुख असतील, तुम्ही सगळे एकत्रित येऊन जेव्हा ती सीट दिली होती त्याच वेळी त्या सीटच्या मागे जी काही ताकद उभी करायला हवी होती, का तुम्ही पण प्रचारात अडकून पडलात आणि या सगळ्या गोष्टी घडल्या? का पिंपरीकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं? का अण्णांनी आणखी कॉन्सन्ट्रेशन कमी केलंय? प्रभाग 9 मध्येच लक्ष द्यायला आपला मुलगा उभा राहिलाय म्हणून नेमकं घडलं काय? थोडक्यात तर असंच झालं. तुम्ही बघा ना, विलास लांडे आपल्या चिरंजीवसाठी तिथं धडपड करत होते.
पण अर्थात पुतण्यांना तिकीट मिळालं, आली ती पुतण्याला जागा. मिळालं ना, मग अर्थात त्यांनी पण तिथं माझे आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी शहरामध्ये काम केलेलं आहे, अनुभवी आहेत. अपेक्षा त्यांच्याकडनं पण होती की त्यांनी भोसरी मतदारसंघ तो भाग सगळा पिंजून काढायला पाहिजे होता. अण्णांनी वास्तविक पाहता पिंपरी मतदारसंघ पिंजून काढायला पाहिजे होता. तुम्ही पाहिलं असेल की अण्णा पण त्या मानाने जसे फिरायला पाहिजे तसे ते फिरले नाहीत. आता त्यांची प्रकृती बरी नव्हती, काय होतं ते माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांचा सहभाग असायला पाहिजे होता तो सहभाग त्यांचा पण नव्हता. आणि चिंचवडमध्ये तर असे पण आम्ही कमी आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की तुम्ही पाहिलं असेल की माझ्या प्रभागामध्ये सुद्धा आता अमित गोरखे इथे येऊन गेला, त्या तुमच्या आफळे ह्या तुमच्या खापरे मॅडम, खापरे उमा खापरे. मॅडम त्या इथं येऊन गेल्या. त्यांनी शेवटचं येऊन तर इथं येऊन आरोप आमच्यावर करून टाकले, ते बिनबुडाचे सगळे आरोप आमच्यावर केले. परंतु आता आमदार महेश लांडगे स्वतः फिरत होते, शंकर जगताप तिथं स्वतः फिरत होते. मग भारतीय जनता पार्टीकडे त्यांच्याकडे असलेले 2 आमदार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आकुर्डीमध्ये सभा घेतली. अशा पद्धतीने दादाच एकटे इथं फिरत होते, कारण दादांची जी ताकद दादांनी लावली ती दादाच फिरत होते. पण दादांनी जेवढे परिश्रम घेतले तेवढे आमच्या बाकीच्या नेते मंडळांनी परिश्रम नाही घेतले ना. दादा त्या मनाने एकटे पडले. मग ते आता ते दादा एवढे फिरले म्हणून 36-37 तरी लागले. अन्यथा दादाने पाहिलं नसतं तर कदाचित ह्यांनी जे त्यांनी म्हटलं होतं आपकी बार 100 पार, नंतर अगदी 100 पर्यंत ते गेले. शंकर जगतापने 100ची घोषणा केली होती. मग असं पण काहीतरी घडलं असतं, परंतु मग ते दादांनी लक्ष घातल्यामुळे तर किमान एक ब्रेक बसला. एक ब्रेक बसला आणि परंतु आम्हाला सर्वांना विश्वास होता की साधारणतः मला विचारायचं तर मी नेहमी हे सांगितलं की 48 ते 55. आम्ही म्हटलं नव्हतं की एकदम सत्तेमध्ये येऊ, परंतु किमान 48 ते 55 सीटपर्यंत आम्हाला सीट मिळतील असा आमचा विश्वास होता. तर त्या मानाने आम्हाला कमी पडलं. बाई, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला पण सोबत घेतलं, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आपण लढल्या, 26वा प्रभाग तर त्यांनाच आपण देऊन टाकला. म्हणजे पण मला आता असं म्हणायचं की या मैत्रीपूर्ण लढती लढल्या, आता 26चा प्रभाग दिला, तर तिथे वोट शेअरिंग झालं नाही का? मग का शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत 26 मध्ये? वोट शेअरिंग झालं नाही का? काय तुम्हाला वाटतं? जर आपण त्यांना प्रभाग दिला तर आपल्याकडून मतं पण त्यांना मिळायला पाहिजे होती, वोट शेअरिंग व्हायला पाहिजे होतं. खरं पाहता तर आता आम्ही आधी पण सांगितलं होतं की तसं पाहता आता ह्या शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा जो वर्ग होता तो सर्व कन्वर्ट दादांकडे झाला होता. आणि त्यामुळे अशी त्यांची ताकद इथं नाहीच आहे. आणि मुळात ज्या वेळेला इथनं जे नगरसेवक गेले त्यातल्या फक्त एक नगरसेविका आणि एक नगरसेवक हे 2च लोक तिथनं गेले होते. आणि ते पण नौकेच होते तसे. परंतु तरी तेव्हा त्यांनी आग्रह धरला. आधी म्हणले आम्हाला 22 सीट पाहिजे, 9-10 असं करत करत नेगोशिएट करून त्यांनी त्या शेवटी कायच होत नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचा विषयाने त्यांनी विषय मांडला. आता एक प्रभाग तर आम्ही कंप्लीट त्यांना सोडून दिला आणि माझ्या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. आता तिथं पण तुम्ही पाहिलं असेल की संबंध शहरामध्ये एकही सीट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची लागली नाही. कारण आम्ही आधीच सांगत होतो की त्या ठिकाणी इथं दादांना मानणारा वर्ग आहे, दादांनाच हे करा. तर बघा काँग्रेसची एक सीट लागली नाही, शिवसेनेची पण तशी अवस्था वाईटच झाली. आणि मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे या दोघांना दादांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पत्नी तिथं उभं करू नका, शेवटी तुला जे मतं पडणार आहे ते तुझ्या बायकोला मतं पडणार आहेत. त्यापेक्षा दुसरा उमेदवार जर बरोबर घेतला असता तर त्याच्या ताकदीमुळे आता त्या ठिकाणी आमचा राष्ट्रवादीचा चांगला कार्यकर्ता होता जो पहिला स्वतः वागत होता मोरेश्वरच्या जागेवर. आणि मोरेश्वरला स्वतः मी दादांनी पण सांगितलं होतं की तू त्या ठिकाणी ह्याच्या बायकोला उभं राहू दे, त्याच्या बायकोला तिथं घे म्हणून. पण त्याने ऐकलं नाही, आपल्या बायकोलाच तिथं त्यांनी घेतलं. त्याचा असा परिणाम झाला की त्याचे आमचे 4 सीट गेल्या. आणि तो आमचा राष्ट्रवादीचा एक जण होता, तो आला असता, त्याची बायको होती, त्याला 20,000 मतं पडली. मग अशा पद्धतीने तिथं आलं. इथं शीतल काटेंचा तसाच पराभव झाला. ते काय लोकांनी मी तुम्हाला म्हणलं एक तर वेळ कमी मिळाला आणि त्या कमी वेळामध्ये हे झटपटचे निर्णय झाले. ते काही निर्णय पण चुकीचे झाले. आणि चुकीच्या निर्णयामुळे आणि दादाने सांगितलं होतं की तुम्ही अशी घाई करू नका, थोडासा विचार करा. पण तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे एक तर अवधी कमी मिळाला. त्यातून एका बाजूला श्रीरंग आप्पा बारणांनी पण शेवटपर्यंत झुलवत ठेवलं. हो संध्याकाळपर्यंत, हो संध्याकाळी हो ते हो. आणि ते त्यांना वाटायचं की नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर करणार. पण त्यांना भाजपने पण खेळवलं की भाजपने खेळवलं त्यांना. मग त्यांना वाटत होतं की मी खेळवतोय. त्यांना हे लक्षात आलं नाही की भाजप त्यांना खेळवत. बरं, मग आता तुम्ही प्रभाग क्रमांक 24चा विषयच काढला, तर मग आपण त्या ठिकाणी का 2च जागा दिल्या? आपण 4च्या 4 जागा का दिल्या नाहीत? त्यांच्याबरोबर आम्ही आमचं डन झालं ना किंवा आपण लढवायच्या तशा म्हणून ठरलं ना त्यांच्याशी. हा, पण तोपर्यंत तुम्ही आधी जागा देऊन बसला होतात, नंतर ती युती तुटली आणि शेवटी तो विषयच संपला. हो, मग शेवटी ते म्हटलं ना की ठीक आहे असं इथं 2 देऊ, इथं 1 देऊ, असं करू. आम्ही तुम्हाला म्हटलं ना की त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पण फटका बसला ना. आता भाई आपण प्रभाग क्रमांक आपल्याच 20 मध्येच येऊ. खरं म्हणजे सीट शेअरिंगच्या दरम्यानचा जो विषय चालू होता
त्यावेळी देखील असं चाललं होतं की नाही इथे जितेंद्र ननावर पहिल्यापासून प्रचार करतात, आमचं पॅनल ठरलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढणारच. जर जितेंद्र ननावर यांना तिकीट नाही मिळालं तर मग मी निवडणूक लढवणार नाही आणि मी एक पाऊल मागे यायला तयार आहे, तर त्यांनी यावं. पण इथे मग तोडगा निघाला तो अजितदादांचा, आणि अजितदादांनी तर अर्थात तुमची त्यांची मैत्री, तुमचे सगळे संबंध, इतक्या वर्षांचं आत्तापर्यंतचं काम तुमचं या पक्षातलं, तर साहजिकच अजितदादांनी पण एक पाऊल मागं घेऊन जितेंद्र ननावरे तिकीट द्यायलाच हवं, योगेश बहलांचं म्हणणं योग्य आहे असं म्हणून मग शेवटी ती मैत्रीपूर्ण लढत झाली का? नाही, कसं आहे बघा, तुम्ही पाहिलं तर ह्या संत तुकाराम नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिक ते सुज्ञ नागरिक आहेत आणि माझं काम करण्याची पद्धत आणि माझ्या मागं असलेला माझ्या मित्रांचं जाळं, माझ्या मागं असणारा ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या महिला भगिनी असतील, या सर्वांबरोबर सोबत असलेले माझे गेल्या 35 वर्षातले जे संबंध आहेत आणि त्या संबंधाच्या माध्यमातून जितेंद्र ननावरे सुद्धा हा झोपडपट्टीमध्ये राहणारा एका सामान्य कुटुंबातला मुलगा, ज्या ठिकाणी नगरपालिका शाळेमध्ये शिकला, त्याला मीच हेरला, त्याला मीच पाहिला आणि त्याला सुरुवातीच्या काळामध्ये मीच त्याला उमेदवारी दिली. त्याच्या वयाच्या 22व्या वर्षी त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन त्याला तिकीट देऊन निवडून आणलं. एकदा नाही दोनदा निवडून आणलं. आणि पोरगा चांगला आहे, शिकलेला पोरगा आहे, स्लममध्ये राहत असला तरी पण तो सगळ्यांसाठी काम करणारा पोरगा आहे. स्पोर्ट्स कमिटीचा चेअरमन होता, चांगलं काम त्याने केलं. मागच्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांनी माझ्याकडे खूप आग्रह धरला, कारण सिलवंत जे होते, कैलासवासी सिलवंत जे आज नाही आहेत ते त्यांचे ते मित्र, आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप आग्रह होता मला की त्यांच्या कन्याला द्यावं म्हणून. मी त्यांना यस्तर करून वेळ काढत होतो, परंतु आदरणीय पवार साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की श्रीनिवास पाटील जे म्हणतात तेवढी विनंती मान्य कर. मोठ्या साहेबांमुळे मला काय बोलता नाही आलं आणि त्यावेळेला मला सिलवंतला मी बरोबर घेतलं आणि सिलवंत अगदी नौखे होती, तिला कोण ओळखत नव्हतं. आमची टीमची पोरं पण नाराज झाली होती, परंतु त्यावेळेला आमच्या पोरांनी काम केलं. आणि त्यावेळेला मात्र चूक अशी झाली की त्यावेळेला मी 2 नगरसेवक अंगावर घेतले म्हणतात तर चालेल, कारण त्याच वेळेला सुजाता पलांडेला पण आम्ही ड्रॉप केलं होतं आणि त्या महिला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या होत्या आणि इकडं आम्ही जितेंद्रच्या मिसेसला, कारण आरक्षण प्रियांकाला आम्हाला अपोज करतो, त्यावेळेला मग 2 सिटिंग मेंबर माझे ड्रॉप झाले. बरोबर. आणि माझा पारंपरिक विरोधक जो यशवंत भोसले होता, तो पलांडेबाई आणि मग त्यांचा जो लांडगे आणि ह्या लोकांनी मिळून जो एक पॅनल केला, त्यामध्ये मला मात्र यशवंत भोसलेनी काही लोकांनी असा प्रचार त्यावेळेला केला की बाबा योगेश भल तर हा पंजाबी म्हणून ते माझ्या नावाने पहिल्यापासून ओरडायचं की तुम्ही आत्तापर्यंत रोटी खात आलाय, भाकरीला चटणी भाकरीला जागा व्हा. आणि त्याच वेळेला एक सूर असा निघाला की आपल्याला मराठा कॅन्डिडेट नाही आहे. त्याचा फटका मला बसला. अगदी थोडक्या मतामध्ये आमची त्यावेळेला सुवर्ण जी आहे, संगीता सुवर्ण, ही पडली. मग तो म्हटलं आतापर्यंत तुम्ही रोटी खात होते, आता इडली खा. त्यांनी असा प्रचार केला. त्यामुळं गेल्या वेळेला एक मराठा कॅन्डिडेट न घेतल्यामुळे मला एक सीट गमावं लागलं. आणि जितेंद्र हा हाडाचा कार्यकर्ता. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वेळेला जी एक सीट आली सुजाता पलांडेची, ती सीट सुद्धा केवळ जितेंद्रमुळे आली. म्हणजे मराठा एक सेटबॅक बसला, पण मेजर कारण होतं जितेंद्र ननावरे, कारण त्यांनी त्याचे लांडेवाडी आणि त्याचा फुलेनगर या भागातनं त्यांनी आम्हाला सुद्धा सगळ्यांना 1700, 1800, 2000 मताचा फरकाने आम्हाला मागं टाकलं होतं. परंतु आम्हाला ह्या सगळ्या भागाने सावरला घेतल्यामुळे आम्ही 3 लोक चांगल्या मताने गेलो. फक्त एक सीट आमचं पडलं, जे 200-250 मतांनी जे आमचं सीट गेलं. त्यावेळेला कदाचित 170-80 मतं जर इकडे पडली असती तर 20-25 मतांनी त्यावेळेला सुवर्ण लागली असती. परंतु असं ते गणित जे डोक्यात होतं माझ्या, त्यामुळे मग मी दादांना विनंती केली होती की एकतर मला निवडणूक लढायची नव्हती. पहिली गोष्ट तर अशी आता की आता 6 टर्म झाल्या होत्या पूर्ण. आता किती दिवस ते ड्रेनेज, किती दिवस पाणी आणि ते सगळं बघायचं. अर्थात मी अपेक्षा केली होती, दादांना मागे सांगितलं होतं की मला कुठंतरी विधान परिषदेवर घ्या किंवा मला कुठलं तरी महामंडळ द्या, मी थांबतो. परंतु आता तुम्ही एकंदरीत शहरातली परिस्थिती पाहायला असताना अजित गव्हाणेंनी सुद्धा माघार घेतली किंवा आता लांडे कुटुंबातलं पण कोण नव्हतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग दादांनी सांगितलं की तू आता जसं मागे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, ज्यावेळेला कोण स्वीकारत नव्हतं त्यावेळेला मीच जबाबदारी स्वीकारली. आणि पहिल्यापासून दादांचं नेतृत्व मला आवडतं आणि ज्या पद्धतीने दादा काम करतात, मी तर नेहमी सांगतो की या उभ्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारखा नेता नाही. त्यामुळं हे अवभाग्य आहे बाकींचं तर, पण किंवा तिला आता दुर्भाग्य म्हणायचं, अवभाग्य ना दुर्भाग्य म्हणावं लागेल की ते दादा सोडून गेले. म्हणून मी दादांबरोबर राहण्याचा पहिल्यापासून ठरवलं. त्यामुळं त्या काळात, पडत्या काळात पण मी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. अण्णा बनसोडेचं प्रामाणिकपणे काम केलं, खूप कष्ट केले, तेव्हा अण्णांचं सीट तिथं लागलं. आणि आता
पण सुद्धा ही निवडणूक लढायची नसताना सुद्धा मग लढावी लागली मला, आणि लढायला लागल्यानंतर मग पुन्हा जर मी जितेंद्रला पुन्हा त्याच्यावर अन्याय केला असता तर त्यामुळे मला आता एकदा जितेंद्रवर अन्याय मी केला होता तर पुन्हा मला अन्याय करायचा नव्हता, कारण आता त्या ऑलरेडी पक्ष सोडून बाहेर गेल्या होत्या. बरोबर. आता जरी राष्ट्रवादी शेवटच्या क्षणाला आली, शेवटच्या क्षणाला आल्यानंतर त्या तर मग ओपन महिलाच्या ठिकाणी पण म्हणजे वर्षाच्या ठिकाणी पण लढायला त्या तयार होत्या. बरोबर. परंतु मला पुन्हा असं झालं असतं की पुन्हा एक मागासवर्गीय, पुन्हा एक पंजाबी, पुन्हा एक ओबीसी, आणि म्हणजे आता त्यात पण प्रॉब्लेम होता. कारण आता शेड्यूल कास्ट जेव्हा तुम्ही म्हणता तर शेड्यूल कास्टमध्ये पण सुद्धा मग बौद्ध धर्मातली म्हणणारी जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये मग पुन्हा होतच की बाबा तिला द्यायला पाहिजे. आणि त्या लोकांनी तुम्ही पाहिलं असेल की तिला तरी पण आता 5-7 हजार मतं पडली, कारण शेवटी तो समाज एक आहे, तो समाजाची आस्था, त्यांची विचारधारा, त्या पद्धतीने तिला मतं पडली, कारण आमदारकीलाही मतं पडली होती. त्यामुळे तिचा स्वतःचा विश्वास होता की ती निवडून येईल, पण मला माहित होतं ती निवडून येऊ शकत नाही म्हणून, कारण माझा जो कार्यकर्त्यांचा जाळा आहे, माझे जे काम करण्याची पद्धत आहे, मला 100% खात्री होती की यावेळेला मी माझा पॅनल काढणार. त्या विश्वासावर मी माझा पॅनल काढला. नक्की भाई. आता तुम्ही विषय निघालाच म्हणून, एकतर मूळ पंजाब, इकडे तुम्ही उल्हासनगरमध्ये त्या ठिकाणी तुमचा जन्म आणि तो सगळा हा भाग, आणि मग तुम्ही पिंपरीत आणि मी इथे स्थायिक झालात. बजाज ऑटोमध्ये वडील काम करत होते, अर्थात तुम्ही काही काळ त्या ठिकाणी गेलात. पण हा सगळा जो प्रवास आहे, अगदी म्हणतो ना आपण, एका कामगाराचा मुलगा थेट महापौर पदापर्यंत जाऊन पोहोचला. तुम्ही सगळी पदं उपभोगली, म्हणजे असं कुठलं पद भूषवलं नाही असं नाही. महापालिकेतली अगदी म्हणजे स्टँडिंग कमिटी असेल, विरोधी पक्षनेते असेल, सत्तारूढ नेते असेल. पण आत्ताच एक तुम्ही तुमच्या मनातली पण भूमिका बोलवली, तिथं कशाला पिंपरी चिंचवडकरांना पण अशीच इच्छा आहे की भाई आता किती वर्ष फक्त महापालिका. कधीतरी भाईंच्या नावामागे आता विद्यमान आमदार असा शब्द कधीतरी लागायला हवा. आणि आता दादा जर इतके वर्ष तुम्ही दादांना साथ देताय तर ते पद मिळायला आता काय हरकत आहे? आता यासाठी तर दादांचेच आशीर्वाद लागतील की दादांची जोपर्यंत दादांची कृपा दृष्टी होत नाही, जोपर्यंत दादांची मेहरबानी होत नाही, तोपर्यंत तर मी अडकून राहणार आहे. आत्ता तर अर्थात मला भाजपमधनं इतकं प्रेशर होतं आत्ता, पण मला डायरेक्ट म्हणायचे की तुझी डायरेक्ट मिटिंग देवा भाऊ बरोबर करून देतो, तू ये इथे. मागे मला म्हटले की तुला कुठलं पण तुला आम्ही महामंडळ देतो, किती दिवस तू राहणार आहे. आपण पाहिलं असेल की महेशनी पण त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की योगेश भाई इतक्या वर्ष त्यांच्यासोबत आहे, त्यांनी काय दिलं. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की माझं दादांवर असलेलं प्रेम, दादांवर असलेली निष्ठा आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत, त्या पद्धतीमुळे मी, आणि दुसरी गोष्ट असं तुम्ही आता म्हटलं की मी एक पंजाबी असताना सुद्धा महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, शहर अध्यक्ष, हे जे काही पदं मला मोठमोठी दादांनी पदं दिली आणि त्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला. आणि आपण पाहता की एवढ्या वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठं सुद्धा ठपका लागू दिला नाही मी, आणि मी चांगलं प्रामाणिकपणे काम केले. आणि दादांच्या नावाला धक्का लागेल असं मी कधीच वागलो नाही. आणि दादांचा अगदी जवळचा, उजवा, विश्वासार्हतातला माणूस असं गन्ना अख्ख्या जिल्ह्यामध्ये आहे, लोकांना महाराष्ट्रामध्ये पण. हे काय बॉन्डिंग आहे दादा आणि भाई, तुमचं बॉन्डिंग काय? म्हणजे कधी अगदी पहिली भेट अशी तुमची आणि मग तिथून हे सगळं? मला तर आठवतंय बँडोला तुम्ही पहिल्यांदा नगरसेवकला अगदी 95 स्टँडिंग कमिटी तुम्हाला मिळाली. म्हणजे हे एवढा विश्वास त्याच वेळी 3 वर्षांमध्ये, काय म्हणजे नेमकं बॉन्डिंग काय? 92 मध्ये ज्या वेळेला अजितदादा इंटरव्ह्यूला त्या कार्ड कमिटीमध्ये, पूर्वी कार्ड कमिटीची पद्धत होती, त्यावेळेला विदुरा नवले पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, काँग्रेस होतं त्यावेळेला. आणि काँग्रेसच्या वेळेला मी 91 मध्ये दादांना बघत होतो, कारण मी युथ काँग्रेसचा व्हाईस प्रेसिडेंट होतो आणि काँग्रेस आयचा. बरोबर. खासदारी त्या दादांना मी पाहिलं होतं त्यावेळेला. दादाची काम करण्याची शैली, पद्धत, त्यावेळेला दादा अतिशय असे कमी मांडायचे वगैरे असे होते. स्वभाव कडक त्यावेळेलाही होता त्यांचा. चडकीपड आणि होत असेल तर हो, नाही तर नाही, हा स्वभाव मला त्यांच्यातला वाखरासारखा होता. म्हणजे पूर्वीचे आमदार वगैरे मी पाहिले होते, हो बघू करू असं म्हणजे टाइम काढायचे, परंतु दादांचं असं नाही. त्यांची काम करण्याची पद्धत तेव्हाच मला आवडली होती. जुन्या सर्वात चांगल्या मला आवडायच्या म्हणजे एक इंदिराजी आवडायच्या आणि अटल बिहारी वाजपेयी वाटायचे राजकारणामध्ये. नंतर मला आवडले ते अजितदादा. त्याच्यामुळे मग मी आता अजितदादाच्या सान्निध्यात राहिलो. आणि अजितदादांनी पण ज्या वेळेला अपक्षांचा ग्रुप आमचा 92 मध्ये अपक्ष आम्ही जास्त आलो, बरोबर, आणि त्यावेळेला अपक्षांची लिडरशिप मी, विलास लांडे, आम्ही सर्वांनी केली. आणि त्यावेळेला रामकृष्ण मोरेंचं वर्चस्व असताना सुद्धा आम्ही अजितदादांच्या पाठीशी गेलो. आणि अजितदादांच्या पाठीशी असताना त्यावेळेला कार्ड कमिटीमध्ये जाताना एवढं चाललं नाही, कारण जुनी माणसं सगळे थिटे बिटे, सगळे बापूसाहेब थिटे, अशोक मोळ, विदुरा नवळे, हे सगळे लोक होते. दादा त्यावेळेला अगदी तरुण नवीन त्यांच्यामध्ये होते. आणि त्या काळामध्ये दादांनी फाईल आमची पाहिली होती, पण त्यावेळेला त्यांना न्याय देता आला नाही. परंतु आम्ही जेव्हा अपक्षांनी दादांना साथ दिली आणि अपक्षांसोबत आम्ही आल्यानंतर तुम्ही पाहिलं की पहिल्याच टर्ममध्ये मग विलास लांडे पण महापौर झाले. आणि मग त्यावेळेला शेवटच्या वर्षी म्हणजे 1996 मध्ये 96-97 पुन्हा महापालिका इलेक्शन होती.
रामकृष्ण मोरेंनी हट्ट धरला होता राम पिंपळे किंवा चिंचोड्यांसाठी, ॲडव्होकेट बरोबर. चिंचोड्यांसाठी. परंतु दादांनी त्यावेळेला सांगितलं नथिंग डुईंग, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये योगेश भल्ला चेअरमन करायचं म्हणजे करायचं. आणि त्यावेळेला दादांनी पण माझी काम करण्याची पद्धत जवळून पाहिली होती. आणि त्यानंतर दादांनी विश्वासाने पुढील सभागृह नेता हे ते मला जेव्हा दिलं, तर एवढ्या वर्षामध्ये इतक्या लोकांना पद देताना दादांना मी नेहमी इकडं काय चाललंय आणि काय माहिती द्यायचं काम केलं. मी कानाला लागत नाही कधी, परंतु वस्तुस्थिती नेहमी त्यांच्यासमोर मांडतो. आणि एवढ्या वर्षामध्ये दादांनी माझ्या काम करण्याची पद्धत पाहिली की मी कधी कुठं आर्थिक व्यवहार केले नाही, कोणाचं चुकीचं काम केले नाही, किंवा कुठल्या टेंडरमध्ये बदनामी, कुठं काय मध्ये कोणाला पद देताना काय कडे पैशाची देवाणघेवाण, ते दादांना बिलकुल आवडत नाही. दादांनी इतके वर्ष जरी महापालिकेतलं राजकारण केलं असेल तर दादा कधी कुठल्या टेंडरमध्ये नाही, कुठल्या आर्थिक विषयामध्ये नाही, कोणाला पद देताना कधी काय घेत नाही, कोणाला काय करत नाही, कधी ट्रान्सफरमध्ये नाही, काय तुम्ही पाहिलं असेल दादांची पद्धत. त्यामुळे दादांनाही ते बॉन्डिंग राहिलं की बाबा योगेश पण हा सरळ चालणारा कार्यकर्ता आहे. आणि सरळ चालणारा कार्यकर्ता दादा ताकद देतात, आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाने मग तुम्ही जसं उल्लेख केला की माझ्यासारखा पंजाबी, आता काही लोक निर्वासित म्हणतात, पण ठीक आहे, निर्वासित तर निर्वासित, पण ते निर्वासित जरी चालवतं तर पण मी लोकांना कायम सांगतो. काल पण एक कार्यक्रम रामकृष्ण मोरेला झाला, त्यावेळेला मी लोकांना नेहमी सांगत आलोय की हे परमेश्वराची कृपा म्हणा किंवा ह्या भूमीची कृपा म्हणा की महाराष्ट्र भूमी ह्या संबंध भारतवर्षामध्ये महाराष्ट्र एक असा स्टेट आहे की ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतलं जातं, सर्वांना सन्मान मिळतो, सर्वांना इज्जत मिळते. तेव्हा छत्रपतीच्या भूमीचे ऋण हे आम्ही कोणी मरेपर्यंत विसरू शकत नाही. सर्व जेवढे परप्रांतीय आहेत, साऊथचा असो, नॉर्थचा असो, ईस्टचा असो, वेस्टचा असो, कुठला पण असू द्या, परंतु महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही बघता की इथं सन्मानाने तुम्हाला बिझनेस करता येतो, सन्मानाने तुम्हाला राजकारण करता येतं, सन्मानाने तुम्हाला शिकता येईल, वाढता येईल, सगळं करता येईल. सर्व पद्धतीचं जे काय प्रेम आशीर्वाद आहे ते महाराष्ट्राची जनता जी देते, त्याचं आपल्या अख्ख्या भारतवर्षामध्ये एकही स्टेट असं नाही आहे की जिथं महाराष्ट्रासारखं प्रेम मिळलं जाईल. त्यासाठी आम्ही त्या ऋणामध्ये आम्ही कायम इथं त्या ऋणामध्येच आम्ही मरणं पसंत करू, परंतु हे ऋण फेडू शकत नाही. नक्की भाई, एक तुमच्याबद्दल असं बोललं जातं म्हणजे दादांचा गुण तुम्ही कोणता घेतलात तर हो, काम होणार तर होणारच, नाही तर नाही. आणि तेच तुमच्या व्यक्तिमत्वात दिसतं. पण आता मुळात थोडंसं आता तुम्ही विषय काढला छत्रपती शिवरायांचा म्हणून, कारण म्हणजे आपल्या इथे पण एक छत्रपती शिवरायांचा पुतळा होणं अपेक्षित आहे, पेंडिंग आहे. तो ती ताब्यात जागा आहे पण अजून तो झालेला नाही आहे. अर्थात आता तुम्ही पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून झालेला आणि मला खात्री आहे की तुम्ही जो विषय पेंडिंग आहे तो पूर्ण कराल. दुसरी गोष्ट, मध्ये आपल्या प्रभागामध्ये ज्या काही तक्रारी आल्या त्यामध्ये एकतर 2 आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत आणि मग त्या ठिकाणी बरीच ट्रॅफिक होते. आणि अगदी आपण वल्लभनगर असेल तर तो जो रस्ता आहे तो आपला एक पेंडिंग राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये की ज्या काही सांडपाण्याची व्यवस्था, आताच तुम्ही म्हणाल किती वर्ष मी ड्रेनेज करणार, पण तिथे सुद्धा अक्षरशः घुशींनी थैमान घातलेला आहे. तर हे जे प्रश्न आहेत, खरं म्हणजे असे प्रश्न आता तुम्ही सोडवण्या 7व्यांदा टर्म असून तुम्ही ते प्रश्न सोडवायला हात घालताय. खरं म्हणजे हे असं होता कामा नये. जे काय आता तुमच्यासोबत पॅनलमध्ये निवडून आले त्यांच्याकडून ती कामं करून घेणं एक मार्गदर्शक म्हणून हे तुम्ही करावं अशी अपेक्षा इथल्या प्रभागातल्या जनतेची आहे. त्याबद्दल तुम्ही अगदी काय सांगाल, अगदी प्रभागाबद्दल थोडक्यात, की आता यावेळी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो मी की तसं खूप काही प्रभागासाठी केलंय. जर या शहरामध्ये प्राधिकरणानंतरचा जर कुठली वस्ती असेल तर ती वस्ती नावचं नाव संत तुकाराम नगर आहे. संत तुकाराम नगरमध्ये तुम्हाला सर्व सोयीयुक्त संत तुकाराम नगर, परंतु तितकीच अतिक्रमणं इथं आहेत. आणि त्या अतिक्रमणामध्ये असलेले व्यवसाय, वेगवेगळे व्यवसाय आहेत, जी कमर्शियल ॲक्टिव्हिटी चालते, त्यामुळं हे घुशी. त्यानंतर ज्या कॉलेजच्या हॉस्टेलच्या मुली आहेत, ज्या मुली ज्या पद्धतीने गैरपद्धतीने बेजबाबदार पद्धतीने टॉयलेट्समध्ये त्यांच्या सॅनिटरी वेअर पॅड जे असतात ते सॅनिटरी पॅड ते टॉयलेटमध्ये टाकून देतात. आणि त्याच्यामुळे वारंवार होणारा चोकअप हा एक मूळ विषय आहे. दुसरा विषय, म्हाडाने दिलेलं जे घर आहेत ती EWS, LIG, MIG म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरं, मध्यमवर्गीयांना घरं, उच्च उत्पादित गटांना घरं. मग ही घरं कशी होती? एवढीशी जागा, पाऊण 700 स्क्वेअर मीटर, 800 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूटच्या जागा एका कुटुंबासाठी दिलेल्या होत्या. त्या एका कुटुंबासाठी दिलेल्या जागामध्ये 4 लोकांचं जास्तीत जास्त 5 लोक जास्तीत जास्त राहण्याला होते. आज त्या ठिकाणी 5-5 मजली बिल्डिंग झाल्या आहेत. आणि त्या 5-5 मजलीवर 5 लोकांच्या ऐवजी 50 लोकांचा ताण त्या ड्रेनेज लाईनवर येतोय, 50 लोकांचा ताण त्या पाण्याच्या लाईनवर येतोय. त्यामुळं ज्या वेळेला हे प्लॅन झालं होतं त्यावेळेला त्याची व्याज तेवढंच होतं, डायमीटर त्याचा तेवढाच होता, 5 लोकांसाठी होता. आज 50 लोकांचा त्याच्यावर भार पडलेला आहे. त्यामुळं वेळोवेळी आम्ही दक्षता घेऊन ह्याचा बदल केलाय. आता घुशी का लागतात तर लोकांनी काय केलंय, पूर्वी माझ्याकडे गटरी ओपन होत्या, तर डुकर फिरायचा, कुत्री फिरायची, मांजरे फिरायचं, सगळं आम्ही गटरी बंद केल्या. आम्ही स्ट्रॉम लाईन वेगळी केली, ड्रेनेज लाईन वेगळी केली.
लोकांनी आता काय केलंय, बाथरूमची लाईन ती वाईन ते पण ड्रेनेजमध्ये घुसून टाकली. त्यामुळे काय आता घरातलं खरकट ज्या वेळेला ते ड्रेन लाईनमध्ये जाते, झुरळ होतात, अन्न कुजतं, घुशी घुसतात. घुस होण्याचं कारण तेच आहे. पूर्वी आता तुम्ही अख्ख्या तुकारामनगरमध्ये फिरलात, आम्ही लोकांना म्हणतो आमच्याकडे डुक्कर दाखवा, फिरती गाय दाखवा, आम्ही तुम्हाला बक्षीस 10,000 रुपये देऊ. आमच्याकडे एकही डुक्कर नाही. शेजारी बघा नेहरू नगरला लगेच डुक्कर आहेत. आम्हाला लागू ना बॉर्डरीवर, हिंदुस्थान पाकिस्तान सारखी बॉर्डर आहे, परंतु तुम्हाला बॉर्डर ओलांडली की तुम्हाला डुक्कर मिळेल, इकडे आलं की डुक्कर मिळणार नाही. त्याचं कारणच असं आहे की आम्ही कचरा कुंडी काढून टाकला, कुंडी विरहित वॉर्ड केला, गटर विरहित वॉर्ड केला, त्यामुळं डुकरं यायची बंद झाली. पण आता भविष्यात घुशी मिळणार नाहीत बघायला, असं देखील आपल्याला करायचं. त्यासाठी काय करावं लागणार आहे, ज्या लोकांनी समजा तर तुम्ही घर केलंय, तुम्ही काय केलंय, खाली जागा सोडली तिथं हॉटेलवाल्याला दिली आणि वरती तुम्ही राहताय, म्हणजे नीचे दुकान उपर मकान जे आपण म्हणतो तशी पद्धत केली. त्यामुळे जे 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 त्याचं खरकट होतं त्यांनी काय केलं होतं, प्रत्येकाने घर बांधताना मी पूर्वीपासून लोकांना सांगायचो 2 गोष्टीचा अभाव झालेला आहे आणि त्यात मी स्वतःला पण कारणीभूत समजतो की मी थोडा जास्त लिबरल राहिलो लोकांबरोबर. मी लोकांना पहिल्यापासून काय म्हटलं, किमान तुमचं वाहन आतमध्ये राहील ह्याची तर काळजी घ्या. मग खालची जागा पार्किंगला सोडा, वरती तुम्ही 1 मजली 2 मजली 3 मजली काय बांधायचं बांधा, काय माझं काय बापाचं जात नाही, तुम्हाला काय करायचं करा. परंतु लोकांनी काय केलं, खाली ठेवलेली ठेवतात पार्किंगसाठी, नंतर त्याला दुकानमध्ये कन्वर्ट करून टाकतात, त्याला हॉटेल करून टाकतात, त्याला सलून करून टाकतात, त्याला स्टेशनरी शॉप करून टाकतात. कारण इथे धंद्याला स्कोप आहे. डी.वाय. पाटील कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, वायसएम हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे, फायर ब्रिगेड आहे, सगळं काही इथं आहे. तुमच्या वजन मापन केंद्र ते इथं आहे, रजिस्टर ऑफिस इथं आहे. तर सर्व सेंट्रली ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या सगळं इथं आहेत. त्यामुळे इथलं दळणवळण जास्त आहे आणि त्याच्यामुळं हे छोटे छोटे व्यवसाय पण खूप बघताय. आणि तो जो तुम्ही मुद्दा आधी घेतला की वायसएमच्या तोंडावर असलेला कंजक्शन किंवा रस्त्यावर असलेलं कंजक्शन, फुटपाथ जे आहेत, फुटपाथ जे आता लोकांना चालायला अवघड झालेले आहे, तेवढे दुकानं झाले, छोटे छोटे कन्व्हिनियंट शॉपिंग झाले. आता गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे, शहरासाठी मागणी आहे की कन्व्हिनियंट शॉपिंग असावं. आता मध्ये लायसन्ससाठी लोकांच्या सगळ्या घेतलं, अजून ते झाले नाही. त्यामुळे शेवटी तो एक वर्ग पण आहे, गरीब वर्ग आहे की त्याला हातावर पोट आहे, त्याला पण 2 पैशाची अपेक्षा आहे, त्याच्या डोक्यावर छत नाही आहे, त्यांची पण काळजी घ्यायची. त्याच वेळेला वृद्धांची पण काळजी घ्यायची, त्याच वेळेला इतर समाजाची पण काळजी घ्यायची. म्हणजे ट्रॅफिक पण कंट्रोल व्हायला पाहिजे, छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय पण मिळाला पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह पण व्हायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी करत असताना सर्व एकत्र आल्याने कुठंतरी थोडंसं मिसप्लॅनिंग होतंय. दॅट आय डू ॲग्री टू दॅट. मी त्याला डिनाय करत नाही, परंतु त्यांना काढून पण फेकू शकत नाही. कारण तो विशिष्ट एक घटक आहे, तो रस्त्यावर येईल. तो जो त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो उद्या बंद होऊन जाईल, मग गुन्हेगारी वाढेल, मग व्यसनाधीन लोक होतात. त्यामुळे मग त्यांना बॅलन्स करत करत मी या अडचणी दूर करतोय. त्यामुळे हा स्टेप बाय स्टेप थोडासा वेळ लागतो. अन्यथा मी माझ्या वॉर्डामध्ये काहीच कमी केले नाही. तुम्ही बघा, चांगले रोड आहेत, स्वच्छता चांगली आहे, ड्रेनेज चोकअपचं पण आम्ही आता काढले. आता नवीन टेक्नॉलॉजी आम्ही वापरतोय, नवीन टेक्नॉलॉजी, मोठ्या व्यासाच्या लाईन आम्ही टाकतोय. तर भविष्यामध्ये तो प्रॉब्लेम राहणारच नाही. नक्कीच भाई. आता अगदी आपण शेवटाकडे येणार नाही. अर्थातच मला म्हणजे मगाशी जे तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला अगदी म्हणजे भाजपची सुद्धा तुम्हाला ऑफर आलेली आहे, पण तुम्ही एकनिष्ठ आहात अजितदादांशी आणि अर्थात पवार कुटुंबाशी. तर आता मला अगदी जिव्हाळ्याचे प्रश्न विचारले, अगदी रॅपिड फायर 1-2-3 क्वेश्चन्स आणि मी थांबणार आहे. अर्थात तुमचे संबंध केवळ आणि केवळ अजित पवारांची नाही तर साहेबांशी देखील आहेत. इतके वर्ष तुम्ही आता आहात, एक पक्ष होता तेव्हा देखील तुम्ही सगळे एकत्र आहात, आता देखील. अर्थात माहिती पुढे लढत हा विषय बाजूला ठेवू, पण शरद पवार साहेबांचे आणि तुमचे संबंध आहेत. आता मला इतकंच म्हणायचं, मी फक्त 2 नावं घेतली, त्यातलं एक नाव कुठलं चूज कराल? अजित पवार, शरद पवार? नाही, अजित पवार. ओके. आता जी निवडणूक झाली आणि आता पुन्हा पुढची निवडणूक म्हटली तर 2031 आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा 2031ला भाईंना आम्ही महापालिकेत बघणार का 2029ला विधानसभेत आमदार म्हणून बघणार? माझी तर मुळात बिलकुल इच्छा नाही आहे नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये निवडणूक लढवायची. आणि मला पद मिळो न मिळो, पुढची महापालिका इलेक्शन तर मी लढणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मला महापालिका लढायची नाही, आत्ताही लढायची नव्हती. आणि आता दादांनी माझा विचार केला तर ठीक, नसेल तर राजकारणात मी निवृत्त. नाही, मग मी एक तिसरा चॉईस देतो. मग आता इतकी वर्ष एकनिष्ठता म्हणून तुम्ही राहिलेला आहात राष्ट्रवादी सोबत, आणि एवढं करून सुद्धा जर आपल्याला आता महापालिकेच्या पुढे जाताच येत नसेल, मग राष्ट्रवादी का भाजप? राष्ट्रवादी का भाजप मग भविष्यात? नाही नाही, भाजपचा प्रश्नच येत नाही ना. मग राष्ट्रवादीमध्ये सलामी देऊन टाकून मग सोडून टाकू राजकारण. काय करायचं? त्यांना दया देणार नसेल, त्यांना विचारच करायचा नसेल तर आपण निवृत्ती घेतलेली बरी. राजकारणावर काय माझं जीवन अवलंबून नाही आहे. बाई, पण आता तुम्ही एक शब्द बोलला, दया. दया शब्द उलटा केला ना, ते याद होतं. आणि याद म्हणजे आठवण, आणि अजितदांच्या आठवणी तुम्ही कायम आहात. कदाचित भविष्यात तुम्ही निश्चितपणे लवकरच विधान परिषद असाल, विधानसभेवर जाल, पण मला खात्री आहे
तुमचा जो स्वभाव, तुम्ही आत्तापर्यंत केलेलं कार्य आणि या वयात देखील अजूनही आपल्या प्रभागाविषयी हे करायचंय ते करायचंय ही जी तळमळ आहे, हीच तळमळ भविष्यात निश्चितपणे पिंपरी चिंचवडकरांना पाहायला मिळेल. पण जशी तुमची एक मनोमन इच्छा आहे तशी पिंपरी चिंचवडकरांची पण इच्छा आहे की बाद झाला, तर माजी महापौर झालं, सभागृह नेते झालं, विरोधी पक्षनेते झालं, स्टँडिंग कमिटी झाली, आता कुठेतरी आमदार योगेश मंगलसिंग बहल असं नाव आम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळेल, अर्थात राष्ट्रवादीतूनच, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद भाई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते योगेशजी, अर्थात नावा इतकंच ताकद, सामर्थ्य आणि तितकेच तरुण सुद्धा. वयाच्या 63व्या वर्षी 7व्यांदा महानगरपालिकेत जाऊन रेकॉर्ड करणारे, अर्थात आता उरलो रेकॉर्ड करण्यापुरता, असं मात्र त्यांना भविष्यात करायचं नाहीये. नाहीतर मग मी राजकारण सोडेन आणि राष्ट्रवादीतूनच सलामी देईन. अर्थात मला खात्री आहे अजितदादा असतील आणि इतर सगळे राष्ट्रवादीचे नेते मंडळी योगेशदादांचा निश्चितपणे यावेळी नक्कीच विचार करतील, अर्थात तो विचार करतही असतील. पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.